दोघांना अटक केलं, दोघांना अटक केलं. साहेब या पुढे, या पुढे, दादा पुढे या. तुमच्या प्रश्नाचं उत्तर साहेबांचा मंत्री महोदयांना जर धक्काबुक्की होत असेल तर ही लोकशाही आहे का? आणि ही जिल्हा परिषद खऱ्या अर्थानं लोकशाही मार्गाने जिंकली आहे का? हा त्यांनी उत्तर द्यावं. आणि खुल्या मैदानात या असं जर हातला पालकमंत्र्यांना बोलून ताई जरा थोडंसं. पोलीस प्रशासनानं ज्यांच्या तक्रारीवरून आमच्या दोन सदस्य थांबा थांबा थांबा. दादा दादा नेमकं काय झालं? दादा झालं काय नेमकं? काय झालं नेमकं? आज मीडियामध्ये काय झालं? दादा तुमच्या हाताला लागले, काय झाले नेमकं? आणि कुणी 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 काय बोला? हा बोला. आज जिल्हा परिषद साताराच्या अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडीचा कार्यक्रम होता आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या युतीकडं आम्ही मतदानाला येताना 33 सदस्य एका वाहनातनं आलेलो आपण सुद्धा सगळ्यांनी पाहिलं. जे बापूसाहेब शिंदे इथं माझ्याबरोबर उभे आहेत त्यांचं आमच्यातल्याच 2 सदस्यांनी अपहरण केलं अशी खोटी तक्रार पाठी दाखल केली. आता ज्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली त्यांनी पोलीस स्टेशनला त्यांचा अर्ज दिला. 5 वर्षाचा अर्ज दिला त्यांना. मी मात्र कोणी अपहरण केलं नाही, काही नाही, मी इथेच आहे. आणि एवढं करून पण मला मागाशी कळलं की म्हणजे मला पळवून माझा दूर करण्याचा वगैरे प्रयत्न असा आरोप केला. असा खोटा आरोप करून अर्ज देऊन त्याच्यामध्ये मला नंतर कळेल तर ज्या बापूसाहेबांच्या बद्दलचा गुन्हा दाखल केला म्हणजे स्वतः ज्याचं अपहरण झाले ती व्यक्ती पोलिसांना जाऊन वाई पोलीस स्टेशनला सांगते की माझं अपहरण झालेलं नाही, मी माझ्या पक्षाबरोबर आहे. आणि आमच्याच पक्षातले युतीमधले 2 सदस्य त्यांना आरोपित केलं. आम्ही आतमध्ये गेलो. आपण कदाचित व्हिडिओमध्ये तुमच्या नसल आलं इथं तळमजल्यातलं, पण कामेश कांबळे नावाचे एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य त्यांना हिथं दमदाटी केली. कुणी केली? इथल्या मंत्री महोदयांनी शिवेंद्रशे राजे भोसलेंनी स्वतः त्याला मी घेऊन आत जात असताना त्याला ओढलं. आता ज्या सदस्यांचा संबंध नाही, अमोल मोहिते नगराध्यक्ष त्यांचा काय या निवडीशी संबंध, ते कसे आत आले? फिरोज पठाण त्यांचा काय संबंध, ते सदस्य नाही, ते कसे आत आले? त्या लोकांनी मी त्यांना धरलं असताना ओढायचा प्रयत्न केला. आमदार मकरंद पाटील साहेब होते, आम्ही त्याला घेऊन आतमध्ये गेलो. आणि आतमध्ये त्यांना दरवाजापर्यंत सोडलं. आम्ही बाहेर थांबलो. आतमध्ये आता आपल्याला सांगितलं सदस्यांनी आमच्या की त्याने हात वर त्यांच्या बाजूला केला नव्हता, तरी सुद्धा 3 वेळा विचारलं हात वर करायचा आहे का, हात काय, आणि त्याचा धरून हात शेजारच्या सदस्यांनी धरून त्यांचा याचा अर्थ म्हणजे प्रशासन हे पूर्णपणे प्रशासन लोकशाहीचा खून करणारं प्रशासन आहे, लोकशाहीचा गळा घोटणारं प्रशासन आहे. मी सांगतो ज्या 2 सन्माननीय सदस्यांच्या विरुद्ध तिने अपहरणाची तक्रार केली, ते बापूसाहेबांनी स्टेटमेंट पोलीस स्टेशनला दिलं होतं, त्या सदस्यांना आम्ही सभागृहामध्ये त्यांना घेऊन जात असताना मी त्यांना धरलं होतं. आमच्या मांडवे संदीप मांडवेना 10 पोलीस मला ओढत होते. 10 पोलीस, मी पालकमंत्री आहे, राज्याचा मंत्री आहे. आबा तिथं माझ्या मदतीला आले. आबांना 4-4, 10 पोलीस धरत होते. म्हणजे राज्याच्या मंत्र्यांना जर पोलीस आता माझ्या हाताला लागलं, रक्त आलं त्या हातातलं, मी त्याला रुमाल मांडला, ते सगळं होईपर्यंत नंतर पट्टी या ठिकाणी केली. म्हणजे पोलीस सुद्धा घरगाड्यासारखं वागले, घरगाड्यासारखं. त्यांना भारतीय जनता पक्षाच्या घरगाडीसारखं काम सातारा पोलिसांनी केलेले अत्यंत निंदनीय कृत्य आहे, लोकशाहीचा गळा घोटणारं कृत्य आहे. निश्चितपणे याचे पडसाद सातारा जिल्ह्यामध्ये तीव्रपणानं उमटतील. आणि आम्ही जरी महायुती सरकारमध्ये मंत्री असलो
तरी शेवटी आमचे पक्ष आहेत, आमच्या पक्षाचं काम करायचा आम्हाला अधिकार आहे. पक्षाचं काम करताना पोलीस बळाचा वापर केला की पोलीस बळाचा 100 साध्या विषयाचा जिल्हाधिकारी सुद्धा त्यांच्या प्रक्रियेमध्ये असताना त्या प्रक्रियेमध्ये आज जाऊन सगळे मंत्री आणि आमदार सरळ सांगतात आम्हाला मतदान करा, CCTV फुटेज बघून घ्या. याचा अर्थ प्रक्रियेमध्ये जाऊन आतमध्ये जाऊन तर बोलत असतील तर लोकशाही कुठली राहिली. आणि मी एक सांगतो, आता भाजप बोलताशा वाजवू दे, पण नैतिक विजय हा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. आमचे 37 सदस्य होते, आमच्या 2 सदस्यांना त्यांनी घेऊन गेले, शिवसेनेच्या राष्ट्रवादीच्या 2 सदस्यांना घेऊन गेले. आता त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनची प्रक्रिया पक्षामध्ये आम्ही सुरू करणार आहे, तो भाग वेगळा आहे. पण अशा पद्धतीनं बहुमत कुणाला दिलं होतं जिल्ह्याने? 37 सदस्यांना निवडून देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेच्या युतीला सातारा जिल्ह्यानं जिल्हा परिषदेतलं बहुमत दिलं होतं. जनमताचा अपमान, जनमताच्या निर्णयाचा घोर अपमान प्रशासनाच्या, पोलिसांच्या, जिल्हा प्रशासनाच्या मदतीनं भारतीय जनता पक्षाने या जिल्ह्यामध्ये आज केलेला आहे. ठीक आहे, आता त्यांना क्षणिक आनंद मिळेल, पण घोडे मैदान दूर नाही. पुढं खूप मोठ्या निवडणुका येणार आहेत इथनं पुढच्या काळामध्ये. यावेळी मग जी भूमिका शिवसेनेला घ्यायची ती शिवसेना घेईल, जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घ्यायची ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल. पण मी आपल्याला सांगतो, मान्य आबा इथं आहेत, मी आहे, आम्ही दोन्ही मंत्री आहोत. येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय आम्ही संपूर्ण राज्याच्या मंत्रिमंडळापुढे मांडणार आहोत. मंत्र्यांना जर साधे साताऱ्याचे पोलीस अशी धक्काबुक्की करत असतील, मंत्र्यांना ओढत असतील, मंत्र्यांना 10 पोलीस मागं ढकलत असतील, तर निश्चितपणे हे प्रशासन घरगाड्याचं काम करते. या प्रशासनाचा निश्चितपणे आम्ही तीव्र निषेध करतो आणि जिल्ह्यामध्ये याचे कडक पडसाद आपल्याला उमटतील. मान्य आबा आपल्याशी बोलतील. दादा तुमच्याकडे एक प्रश्न फार महत्वाचा आहे. हा बोला. आबा बोलतायत. आबा नेमकं धक्काबुक्की कुणी केली, पोलिसांनी केली का मंत्र्यांनी? काही सदस्यांनी भाजपच्या बाजूने मत पाहतात क्रांती सूर्य न्यूज सातारा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.